बातमी लातूरमधून आहे। पाण्याच्या डबक्यात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। लातूर शहरातील बोधेनगर परिसरातील ही घटना आहे। खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे। परिसरातील संतप्त नागरिकांचा हा आरोप। बोधेनगरमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। 2 चिमुकले बालक खेळत खेळत पाणी सप्लायसाठी साठवण केलेल्या पाणी साठ्याच्या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत व मृत्युमुखी पडलेले आहेत। कार्तिक कांबळे व दिव्या उबाळे असे ह्या दोघांची नावं आहेत। रस्त्यापासून अवघ्या 10 ते 7 फुटावर हा खड्डा केलेला आहे। या ठिकाणी कसल्याच प्रकारचं संरक्षण भिंत किंवा या ठिकाणी कंपाऊंड करण्यात आलेलं नाहीये व खेळत खेळत दोन चिमुकली लेकरं या ठिकाणी ह्या पाण्याच्या खड्ड्यात पडलेले या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींकडून आपल्याला माहिती भेटलेली आहे। हा पाणी साठवण करण्यासाठी खड्डा केलेला आहे। हा दोडके म्हणून हे वॉटर सप्लायचे मालक आहेत। ही त्यांची वॉटर सप्लायची गाडी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता जे कार्तिक कांबळेचं हे घर आहे। या ठिकाणीच ते त्यांच्या सोबतची त्यांची नातेवाईकांची मुलगी होती, ती या ठिकाणी खेळत होते। खेळता खेळता ते या खड्ड्याकडे पोहोचले व खड्ड्यात पडले। खड्ड्यात पडल्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं व त्यानंतर पाहिलं तर एक जण पाण्याच्या वरही तरंगत होता व एक पाण्याच्या बुडाला होता। त्यावेळेस त्यांना बाहेर काढून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे। हे पाणी आपण पाहू शकता शिवळलेलं घाण पाणी आहे। महापालिकेत याची तक्रार देखील इथल्या नागरिकांनी केलेली होती, परंतु महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज जे 2 चिमुकले व मृत्युमुखी पडलेत त्याचे जिम्मेदार सर्वस्वी महानगरपालिका आहे, असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे।